मात्र ही सगळी पुण्यातली परिस्थिती आपण बघत होतो कारण धरणातलं पाणी जास्त सोडल्यामुळे इथे काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं तर कोल्हापुरात सुद्धा अशीच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 43 फुटांवरती गेली आहे। राधानगरी धरण देखील 98% जास्त भरलंय। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडले जाण्याची शक्यता आहे। अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। कोल्हापूरहून रत्नागिरीला जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला पंचगंगा नदीवरचा शिवाजी पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात कोणकोणत्या भागात काय परिस्थिती पुरासंदर्भातली? श्वेता, कोल्हापूरला यावर्षी सुद्धा आहे तो महापुराचा विळखा बसलेला आहे। 2005, 2019, 2021 नंतर पुन्हा एकदा यावर्षी कोल्हापूरला आहे तो महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मी सध्या राधानगरी धरणावरती आहे। पंचगंगा नदीनं 8 वाजता सकाळी आहे ती धोका पातळी गाठली, तर दुसऱ्या बाजूला राधानगरी धरण सुद्धा आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी आहे ते विसर्ग होऊ शकतो अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर या धरणाला स्वयंचलित असे दरवाजे आहेत। पाण्याचा दाब आणि वाऱ्याचा वेग यांच्यावरती हे दरवाजे ओपन होतात आणि यातून अनियंत्रित विसर्ग आहे तो नदीपात्रामध्ये होतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे कोल्हापूरला यावर्षी सुद्धा महापुराचा मोठा धोका आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। कारण यापूर्वीच आहे ते पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या इतर सगळ्याच नद्यांना आहे ते पूरस्थिती निर्माण झालेले आहे। नद्यांचे पाणी आहे ते सकल भागामध्ये आता शिरायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरातल्या काही गावांना सुद्धा या महापुरानं आता विळखा दिलेला आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांचं आणि जनावरांचं स्थलांतर आहे ते प्रशासनानं हाती घेतलेलं आहे। विशेषतः आज सकाळी पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठल्यानंतर प्रशासनानं अधिक सतर्कता आहे ते बाळगलेले। याशिवाय नदीकडच्या गावांना स्थलांतराच्या सूचना आणि आदेश सुद्धा आहे ते देण्यात आलेले आहे। एकूणच पाहायला गेलं तर यावर्षी सुद्धा कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून येते। त्यामुळे अनेक मार्गावरती सध्या पाणी आल्याने अनेक रस्ते सध्या बंद केल्याचं पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी पूल मार्गे रत्नागिरीचा मार्ग सुद्धा आहे तो बंद करण्यात आलेला आहे। प्रयाग, चिखली, आंबेवाडी या गावांना विशेषतः महापुराचा फटका बसतो। त्यामुळे इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं पावले उचलले आहेत। NDRFची पथकं सुद्धा आहे ते जिल्ह्यात ठिकठिकाणी तैनात केल्याचं दृश्य आहे ते पाहायला मिळते। आता जर पाहायला गेलं तर राधानगरी धरण आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे आणि हे जर दरवाजे उघडले तर कोल्हापूरची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहू कोल्हापुरात।